अध्यात्म हा विषय समजायला किंवा उच्चारायला जरी फार कठीण वाटत असला, तरी पण माझे जे गुरु होते, आज ते जडदयात नाहीयेत. मी त्यांना माझा गुरु मानायचो. संगमनेरला इंगळे बाबा म्हणून. तर त्यांनी या अध्यात्माची जी व्याख्या सांगितली, ती म्हणजे अशी की आपल्याला जे काही करायचे ते आपण अत्यंत आनंद घेऊन करायचं. ज्या गोष्टी करताना आपल्याला आनंद मिळतो, ते म्हणजे अध्यात्म. हो. मला फार परिणामकारक वाटलं ते. म्हणजे चित्रकार असेल, तर तो चित्र काढताना एक समोरच्या व्यक्तीमध्ये तो जेव्हा एकरूप होतो, त्याच वेळेला त्या व्यक्तीचं करेक्ट गेस्चर किंवा करेक्ट हावभाव तो टिपू शकतो. हं. हे म्हणजे अध्यात्म. घरातली गृहिणी जेव्हा घरातल्या लोकांसाठी आणि आलेल्या गेलेल्यांसाठी जे घरामध्ये स्वयंपाक जो करते, साध्या गोष्टी असतात घरातल्या, तोच मसाल्याचा डबा असतो, त्याच सगळ्या गोष्टी असतात. पण ती ज्या तन्मयतेने तो स्वयंपाक करते ना, आणि तिच्या स्वयंपाकाला जी एक रुची येते, ती रुची जेव्हा घरातली मंडळी जेव्हा स्वाद घेतात आणि त्यामध्ये त्यांना जो आनंद मिळतो, तो तिच्या दृष्टीने ते अध्यात्म आहे. ओके. किंवा एसटीचा ड्रायव्हर आहे, रिक्षेचा ड्रायव्हर आहे. तो ज्या पद्धतीने कुठलेही खड्डे सांभाळून जेव्हा तो व्यवस्थित जे ते त्याचं वाहन चालवतो, ते जितकं तो मनापासून वाहन चालवतो, त्याचं मनापासून जे आहे तर ते ते म्हणजे अध्यात्म. हे त्या काळामध्ये बाबांनी आम्हाला सांगितलेलं होतं.